नमस्कार. सविताज किचन कट्ट्यामध्ये आज मी तुम्हाला एक नवीन प्रकार म्हणजे लहान मुलांच्यासाठी रवा आणि बटाट्याचे रिंग्स करून दाखवणार आहे. मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि 1 वाटी रवा. सुरुवातीस आपण थोडं 1 चमचा तेल टाकायचं आहे. त्यात जिरं, मोहरी, मिरची टाकायची आहे. त्यानंतर रवा टाकायचा आहे. रवा आपण भाजून घ्यायचा नाही आहे. आपण जेवढा रवा घेतला आहे तेवढंच पाणी घालायचं आहे. व्यवस्थित थोडं मीठ टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपण त्यात पाणी घालून झाकून ठेवायचं आहे. थोडंच पाणी वापरायचं आहे आपल्याला. आता आपण 2 बटाटे उकडून घेतलेले होते ते आपण किसून घ्यायचे. त्यानंतर आपण तो तयार केलेला रवा ताटात टाकून घ्यायचा आहे. थोडं थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला. थंड झाल्यावर आपण बटाटा आणि ते मळून घ्यायचं व्यवस्थित. त्यात आपण वरून थोडी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातलेली आहे आणि आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घालायचा आहे याच्यावर. एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची. व्यवस्थित असं आपण मळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ह्याचे रिंग्स तयार करून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायला लागणार आहे. अशा प्रकारे आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण त्यानंतर असे रोल करून घ्यायचे आणि त्याला गोल असा आकार द्यायचा. अशा प्रकारे आपण सर्व रोल करून रिंग्स करून तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व रिंग्स तयार केलेले आहेत. आता आपला तेल तापलेलं आहे. त्यात आपण एक एक करून रिंग्स सोडून घेऊया. व्यवस्थित असं आपण मंद आचेवर तळून घ्यायचं आहे. एकदम कुरकुरीत असे आपले रिंग्स तयार होणार आहेत. कलर आपल्याला कलर लाल आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. एकदम क्रिस्पी झालेले आहे ते. हे आपण लहान मुलांना खायला देऊ शकतो. हे आपले बटाटा आणि रव्याचे रिंग्स तयार. आपण टोमॅटो चटणी किंवा पुदिना चटणी सोबत पण खाऊ शकतो. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.